तर कालच्या राड्यावर आता सूरज चव्हाण हे दिलगिरी व्यक्त करतायत। अखेर सूरज चव्हाण यांच्याकडून दिलगिरी व्यक्त झाली आहे। काल झालेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाणीचा प्रकार आणि यानंतर सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। लवकरच विजय घाडगे यांची भेट घेऊन त्यांच्यातील गैरसमज दूर करणार असं ते म्हणतात। काही असंविधानिक शब्द वापरल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माझ्यासह त्यांचा राग अनावर त्या ठिकाणी झाला होता। खरं तर काही माध्यमांमध्ये बातम्या चालू आहेत की शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाडगे पाटलाला आम्ही मारहाण केली। मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे। कुणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं मी माझं कर्तव्य समजतो, परंतु त्या ठिकाणी असंविधानिक शब्द वापरला आमच्या नेतृत्वाबद्दल म्हणून आमच्याकडनं तशा पद्धतीची कृती झाली। मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरच या प्रकरणाबद्दल मी विजय घाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झालेत ते लवकरच मी दूर करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।